गाईस माझ्या भावाने एक काम घेतलंय खूपच सिरियसली. नारळ तोड मिशन एंड गाईस. लास्ट नारियल बचा है. सो गाईस जेवण बनतंय आमचं आणि इथे खूप मच्छी मार्केट भरलंय. सो गाईस सगळे बसलेत जेवायला. मटन शॉट माझी बहीण आणि माझा भाऊ. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आफ्टरनून होत आलंय, 10 मिनिटं आहेत अजून बाकी. आम्ही चाललोय आज आमच्या गावाला, माझ्या गावाला अवसरीला, म्हणजे माझ्या पप्पांच्या गावाला. माझं गाव तर तसं खटावे है ना. आणि पप्पांची आज पण पार्टी आहे रिटायरमेंटची गावाला. आणि आज आमच्या सोबत गेस्ट पण आहेत. हेलो गुड मॉर्निंग गाइस. हेलो गाइस गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो हम लोग सब जा रहे हैं अभी. सो मिलते हैं गांव में जाके. ये जो फेंस लगे हैं ताकि अनसिविलाइज्ड लोग जो कचरा फेंकते हैं उनको रोकने के लिए. नहीं, जो खुद को फेंक देते उनको रोकेंगे. अरे यार. सो गाईज आळंदी बघा आमचं इतक्या जवळ असून माझे हस्बंड कधी मला आणत नाही आळंदीला. इथे आळंदी आणि तिकडे पण एक मंदिर आहे. मैंने दिया है हॅपी रोज डे. सो गाईज आम्ही आलोय आता. क्या करने आए हम लोग? लंच या ब्रेकफास्ट? लंच एंड ब्रेकफास्ट ब्रंच करने आए हम लोग चतुर्थी में. जाते जाते दिखा, बहुत प्यारा रेस्टोरेंट है ये. एम्बियंस बहुत अच्छा है इसका. और अभी बाबू पी रहा है जूस और हम लोगों ने ऑर्डर किया है अलग अलग. तो देखते अभी खाते हैं. टी जूस. सो गाईज आमचे हे चीज पकोडा आलाय. हा ज्यूस बाबूने अर्धा पिलाय, अर्धा डोसा खाल्लाय, मैसूर डोसा, अर्धा पराठा खाल्लाय, अर्धा उत्तप्पा. इनका तो फिनिश भी हो गया. ये सब ऑर्डर. ये कॉकटेल जूस है. कॉकटेल जूस मतलब सारे जूस मिला के वो एक जूस का नाम है. डॉल्फिन का बताता हूँ. फायनली पोहोचलोय आम्ही गावाला. आणि आई इथे जेवण करते. जेवण कर. आणि इथे मम्मी आहे. आणि इथे बाबू माझा चिनकुडा. आणि बाकी सगळे बाहेर आहेत. इथे पंगत बसली जेवायला. हॅलो बोला सगळ्यांनी. हॅलो बोला. हॅलो बोला. आणि मामांना थोडं बरं नाहीये म्हणून ते वरती बसलेत. आणि इथं आता होतं जेवताना बघा बघा कसं जेवतोय. हे बघा कसं जेवतोय. हॅलो आणि पाहुणे इथे बसलेत. माझ्या भावाने एक काम घेतलंय खूपच सिरियसली. नारळ तोडायचं. तो आज नारळ तोडण्यात बिझी आहे. आतापर्यंत त्यांनी 2च नारळ तोडलेत फक्त. क्या है ये? बहुत डिफिकल्ट टास्क उसको पकड़ाया गया, खुद से नहीं किया उसने. उसे बोला गया करो. अजून एक आणा जर. हे बांध. हे चिकू आज रात्री आपलं फंक्शन आहे. सो खूपच सिरियसली काम चालू आहे इथे नारळ तोडायचं. पण एक पण नारळ इथे तुटत नाहीये. पडला गेला 2. अयो 3. स्प्लेंडर गया. सो गाईज आज एकतरी गाडी तोडायचं ध्येय आहे आमचं. 3 गाईज बघा इथे काय चाललंय. नारळ फेकणं कॉम्पिटिशन. सब लोग नीचे से ही डाल रहे हैं यार सब लोग नारियल. देखो चिक्कू के शक्ल पे जूम किया जाए. ए बाबू विघ्नेशला बाजूला घे. बाबू
चिकू विघ्नेशला बाजूला घे. आंटी ने भी फेंका. हया नहीं गया, फेल. और एक अटेम्प्ट दो भाई. और दीदी उधर छुप रही है गाड़ी के पीछे. बाबू कम ऑन. वो ये क्यों कर रही है किती किती राहिलेत अजून. मिशन एंड गाइस. लास्ट नारियल बचा है. हाँ फेक. गोला फुटला. तोड़ दिया. आमच्या सुनीता आत्या आल्यात आणि प्रज्ञाजी आल्यात. आजी बोलतो पण वाटत तर नाही आमच्या आजी. हाय करा. हाय. आता हे तुम्हाला दिसतील आज उद्या. कधीपर्यंत? उद्यापर्यंत. मग नंतर आम्ही नसू का? हा व्हिडिओत नसणार. व्हिडिओ मध्ये बोलती हो. मग चला तुम्ही रोजच व्हिडिओ मध्ये चला. येत आहे का बोला. गरज आहे आम्हाला तुमची. नाही पडणार तर घे आता घे. वरती जायचंय झाडू मारायला. इथलं काढलं 2 लिटरांनी. झालंय ऊसाचं. सो गाईज जेवण बनतंय आमचं आणि इथे खूप मच्छी मार्केट भरलंय. आमची आजी बसली इथं चुलीवर भाकरी शेकत बसली आणि इथं भात लावलाय. जेवायला वाढायचंय आता लोकांना. ओ आजी झाला का भात. हा झाला खायला म्हणून. आणि तिकडे या दोघी भाकरी करतायत. बाहेरून पप्पांनी आणल्या दोघींना. आणि इथे चालू आहे भात. आणि इथे आहे मच्छी मार्केट पूर्ण भरलंय आमचं. आजी आमच्या समजून सांगतायत. ओलं होतंय. सो गाईज इथे पप्पांचा सत्कार केला जात आहे. ही सगळी आमची गावची मंडळी आहे. अमोल तू पण काढ ना. काका पैसे फोटो काढ ना. मम्मी पण आलेली आहे. टोपी घालायचं काम चालू आहे. टोपी लगा रे. सो गाईज सगळे बसलेत जेवायला. मटन. ये दोनों वेजिटेरियन आणि बाकी सगळे बसलेत असे. पप्पा इथे बसलेत. हो लावते. आणि बाकी सगळे इथे बसलेत. चिकू वाढतोय. इथे सगळे घरातले आई. सो गाईज आजचा दिवस खूप जास्त हेक्टिक झाला. माझ्या तिथे खूप जास्त मच्छी मार्केट आहे. खूप त्रास देतात मला व्लॉग करताना समोरची लोक. माझ्या म्हणजे इन शॉर्ट माझी बहीण आणि माझा भाऊ खूप जास्त त्रास देतात मला. आणि आजचा दिवस खूप छान गेला. मम्मी पप्पा आजी दीदी आजोबा पणजोबा सगळ्यांची सगळ्यांनी सॉरी गाईज. सो गाईज यू वोंट बिलीव्ह मी ह्या एका शॉटसाठी खूप जास्त रिटेक घेतलेत. मी ते तुम्हाला थोडं थोडं दाखवेलच किती मी ते रिटेक घेतलेत. कारण हे लोक मला खूप हसवतायत. इन शॉर्ट माझी बहीण आणि माझा भाऊ. सॉरी गाईज. सो
आजचा दिवस खूप जास्त हेक्टिक होता सगळ्यांसाठी. सगळ्यांनी खूप काम केलंय. माझ्या आजीचं एवढं वय आहे, तिने पण खूप काम केलं, पप्पांनी पण खूप काम केलं, माझ्या मम्मीने पण खूप काम केलं, भावानी पण काम केलं तिने आणि मामांनी पण काम केलं. आणि एवढंच नाही, विघ्नेश आमचा त्यांनी पण खूप काम केलं. त्यांनी लिटरली सगळ्यांना पाणी दिलंय. खूप मोठं काम केलंय आज विघ्नेशनी, पाणी दिलंय. आणि बाबूनी पण आज सगळ्यांना लिंबू आणि कांदा वाढलाय. सो आज सगळ्यांनीच काम केलंय, कुणीच खाली बसलेलं नाहीये. मला साडी वगैरे ड्रेप करायची होती पण ते काही झालं नाही. सो जाऊ दे, पप्पांसाठी सॅक्रिफाईस केलं. सो चलो गाईस, खूप छान गेला आजचा दिवस. पप्पा रिटायर झालेत, फ्री झालेत, खूप छान वाटतंय. मला स्पीच द्यायचं होतं पण ते झालं नाही. सो गाईज, आजसाठी खूप कंटेंट झालाय. सगळे खूप जास्त हसतायत का मला माहित नाही. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या परत आपण नवीन ब्लॉग मध्ये. सो बाय गाईज, गुड नाईट, बाय.